नवणे अण्णा यांचे सुपुत्र बाळासाहेब नवणे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले गोकुळचे चेअरमन माननीय अरुण कुमार डोंगरे साहेब, ज्यांनी या ठिकाणी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते विठ्ठलराव खोराटे साहेब, आरपीआयचे राज्याचे नेते आमचे कनिष्ठ बंधू शहाजी कांबळे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे नेते, विराट संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो, पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या 288 लढती होणार आहेत त्याच्यामध्ये दक्षिणच्या पाठोपाठ दुसरी होणारी हाय व्होल्टेज लढत जर कोणती असेल तर ती राधानगरी बुदरगडची आहे. आणि या राजमुकुटाचा मानकरी या व्यासपीठावरती अगदी हसत आणि आनंदी चेहऱ्यानं बसलेला आहे आणि तो म्हणजे प्रकाश आंबेडकर आहे. हे लक्षामध्ये 25 वर्षाचा चळवळीतला माझा प्रवास तुम्ही या परिसरानं पाहिलेला. 2 विधानसभा प्रकाशरावांच्या विरोधामध्येही मी लढलेलो आहे. तरी सुद्धा या ठिकाणी मी प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी का आलो याचं कारण गेल्या 25 वर्षामध्ये प्रकाशरावनी या मतदारसंघामध्ये केलेलं निष्ठेचं काम आहे. बरोबर, ही सगळी इथं गर्दी बघितल्यानंतर केपी पाटील साहेब तुम्हाला सर्दी आल्याशिवाय राहणार नाही आणि नको त्या वयामध्ये मी उभारायचा कशासाठी बाबा आता धरला याचा केपी पाटलांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. मी शेतीमध्ये भावाला स्वप्न पेरणारा माणूस, करपलेल्या रानाला आणि कापलेल्या चेहऱ्याला गेली 25 वर्ष हसवण्याचं काम केलं. या धामोड परिसरामध्ये अशी वाडी नाही, बस्ती नाही की जिथं मी पोहोचलो नाही. आणि प्रकाशराव, मला विश्वास वाटतोय की तुमचं कामच तुम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवणार. कारण एका बाजूला सगळे सन्माननीय या मतदारसंघातले नेते केपी पाटलांच्या बाजूने उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही सामान्य जनता प्रकाशराव तुमच्या पाठीशी आहे. आणि या सगळ्या उपस्थितांचे इतर चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरचा उदंड उत्साह बघितल्यानंतर तुम्ही आमदार होणार आणि मंत्री सुद्धा होणार ही काळ्या दगडावरची वेग आहे. या मतदारसंघाचं एक देखणं स्वप्न प्रकाशरावनी गेल्या 10 वर्षामध्ये पाहिलं आणि विकास कामाच्या रूपानं ते सत्यामध्ये उतरलं आणि या मतदारसंघामध्ये एक प्रकाशमय अशा स्वरूपाचं वातावरण तुम्ही निर्माण केलं. प्रकाशराव जरी माझे मित्र असले तरी केपी पाटील साहेब माझे शत्रू नाहीत आणि एवाय पाटील साहेब माझे मित्र आहेत. पण एवाय साहेब या स्पर्धेमध्ये तुम्ही नाही हे मित्र म्हणून सांगायला सुद्धा मला वाईट वाटत नाही. आणि या 3 साधारणतः उमेदवारांच्या मध्ये जर तुम्हाला तरणा खोंड विधानसभेमध्ये पाठवायचा असेल तर तो खोंड आहे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर. मी गेली अनेक वर्षे या राजकारणाच्या आखाड्यामध्ये प्रकाशरावला पाहतोय. रुबाब नाही, डामाडोल नाही, समित क्षणाने जोडलेले हा प्रकाशरावांचा जगण्याचा पासपोर्ट आहे. आणि आमदार म्हणजे महाराष्ट्राचा मालक नव्हे, तो गोरगरिबांचा लवाण असतो ओझ वाहणारा. आणि ते ओझ व्हायचं काम गेल्या 10 वर्षामध्ये प्रकाशराव तुम्ही केलेलं आहे. घराणेशाहीला एक चपराक तुम्ही दिलेली आहे. ही निवडणूक प्रश्नावरती होते का बघा. ही निवडणूक खरं तर विकासावरती व्हायला पाहिजे, प्रश्नावरती व्हायला पाहिजे. कारण प्रकाशराव तुमचं काम बोलतंय लक्षामध्ये घ्या आणि ते कामच तुम्हाला विधानसभेमध्ये पोहोचवणार आहे. माझी प्रकाशरावला एक विनंती आहे. इतिहासामध्ये झेलमची जगप्रसिद्ध लढाई झाली त्यावेळेला सिकंदर जिंकला आणि पुरूला ज्या वेळेला सिकंदरनी ताब्यामध्ये घेतला त्यावेळी सिकंदर पुरूला विचारतोय की हे पुरू मी तुला कसं वागवावं. त्यावेळेला पुरूचं बालेदार उत्तर असं आहे
की हे राजा, मला तू राजासारखं वागव. प्रकाशरावला मी एवढीच विनंती करतो की या चळवळीतल्या माणसांचा तुम्ही उद्याच्या काळामध्ये सन्मान करा. प्रकाशराव चळवळीच्या आखाड्यामध्ये आम्ही जेव्हा तलवार बाहेर काढतो ना, तेव्हा तिला रक्त लागल्याशिवाय ती म्यानामध्ये घालत नाही. आणि हे आज तुम्हाला सांगतो की आम्ही दात वाटेल तिथं खुपसत नाही, आणि एकदा खुपसले तर पुन्हा मोडल्याशिवाय बाहेर काढत नाही. ही निवडणूक तुम्हाला जिंकून देण्याची जबाबदारी आमच्या या साधारणतः चळवळीतल्या खांद्यांनी घेतलेली आहे. त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्हाला वाजत गाजत पाठविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बंटी पाटील साहेब, किती जोर लावा, तुमच्या धनशक्तीच्या विरोधामध्ये ही जनशक्ती जिंकणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडणार आहे. राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये 2014 ला बंटी साहेब, तुम्हाला प्रकाशराव का आवडला याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. ही सगळी तुमची काँग्रेसची जी मंडळी आहेत ना, तीच प्रकाशरावला विधानसभेमध्ये पाठवणार आहे आणि बंटी साहेब तुमचा ती पराभव करणार आहे. तुमच्या मशालीच्या पाठिंब्यात सुद्धा प्रकाशच आहे, हे बंटी साहेब तुम्ही विसरू नका. राजकारणाचा एक चक्रव्यूह चांगल्या माणसाला साधारणतः मारण्यासाठी उभा केला जातो, पण जे चांगला आहे ना, त्या चांगल्याची बूज जनता राखत असते. अरे वाजवा म्हणलं की वाजवणारा वाजंत्री विधानसभेमध्ये पाठवू नका. पक्षीय तालावरती नाचणारा आणि बोलीवरती बदलणारा लोकप्रतिनिधी आम्हाला नको आहे, लक्षामध्ये घ्या. कार्यकर्त्या भावानो, जरा सजग व्हा, जागे व्हा तरुण मित्रांनो. कारण आजच्या तरुणाईचा जो उत्साह आहे ना, तो मॅच पेक्षा चिअरलगरचा दंगा जसा जास्त असतो ना, तसा तो झालाय. त्याला कुठेतरी तरुणाईचं आणि भविष्याचं भान तुम्ही ठेवा. अरे विजयाचा जो षटकार आहे ना, तो प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरच मारलाय. प्रकाश राव या मतदारसंघाचा एक रोडमॅप उद्याच्या काळामध्ये तुम्ही आणि बसून करायचा आहे. आणि महाराष्ट्रातला एक आयडॉल मतदारसंघ म्हणून राधानगरी बुदरगड या महाराष्ट्राच्या नकाशावरती आणायचा आहे. फक्त आम्हाला विसरू नका. विधानसभेमध्ये गेल्यानंतर माग वळून पहा, कारण लग्न झालं की ज्यानं बायको दाखवली पहिल्यांदा त्याचं विस्मरण होतंय प्रकाशराव. आणि एक 10 वर्षानं तो लग्न करणारा ज्यानं बायको दाखवली त्यालाच विचारतोय, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. एवढं प्रकाशराव उद्याच्या काळामध्ये करू नका. 2 दिवसामध्ये लक्ष्मी सोन पावलानं तुला प्रत्येकाच्या घरात येणार आहे. तिला अजिबात लाटायची नाही. एखादी परडी समोर ठेवली, शपथ घ्यायला लावली, तर मनातल्या मनात म्हणायचं, देवा खोटी खोटी शपथ घेतोय, देवा खोटी खोटी शपथ घेतोय. पण लक्ष्मी नाकारू नका, कारण तुमचं किस मारलेलं ते पैसे आहेत आणि ते स्वीकारायलाही कधी मागं पडू नका. कुठेतरी केपी पाटील साहेबांना महाराजांनी सांगितलंय म्हणे की तुम्ही विजयी होणार आहे. या प्रत्येक पुढाऱ्याचा एक महाराज आहे, लक्षात घ्या. महाराज श्रीमंत झाले आणि लोकनेते गरीब झाले, हा खर तर राजकारणातला इतिहास आहे, लक्षात घ्या. एक नवं स्वराज्य आपल्याला उभं करायचं आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला शिवधर्म जागवायचा आहे भावानो. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कामाच्या माध्यमातून एक इतिहास घडवला. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं, त्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येत नाही. तसं महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेनी एक एकनाथ पायरी स्वतःची तयार केली. उद्याच्या काळामध्ये या राजकारणामध्ये उतरणाऱ्या प्रत्येकाला या एकनाथ पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्तता होणार नाही. एवढं काम एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं. समोर काही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. 46,000 कोटी रुपयाची भाऊबीज एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दिली. जवळजवळ 7.5 HP मोटर पंपाला मोफत वीज सवलत दिली. उच्च दाबासाठी आणि लघु दाबासाठी ₹1.16 ₹1 दर जाहीर करून 2019 ते 2025 या कालावधीमध्ये 10 लाख शेतकऱ्यांना त्याचा न्याय देण्याचं काम केलं. जाहीरनाम्यामध्ये सुद्धा
ज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, 45,000 गावाला ते पानंद रस्ते देणार आहे, आशा आणि अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देण्याचा धोरणात्मक त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी या सरकारनं पाऊल उचललेलं आहे। एकनाथ शिंदेचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे, बेरोजगारांचं सरकार आहे आणि लाडक्या भगिनींचं ते सरकार आहे। आणि मी तुम्हाला आज महाराष्ट्राच्या वतीनं विश्वास देतो की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरती विराजमान करणार आहेत, नव्या क्रांतीचा कोंबडा हरवणार आहे, महायुती सत्तेमध्ये येणार आहे। केलंय काम प्रकाशराव तुम्ही भारी, आता मंत्री पदाची करा तयारी। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।